वाडी गोद्रीत मराठा तरुणांना मारहाण झाली। दाखवा पत्र, तुम्ही कस काय अडवता गाड्या आमच्या? तुम्ही अडवता कस काय गाड्या? गाड्या अडवता कस काय? पत्र दाखवा आम्हाला, जिल्हाधिकाऱ्याचं पत्र दाखवा। आता सुरुवात कोणी केली? तुम्ही। शेवट मराठे करणार। खुद्द लक्ष्मण हाकेंनी मारहाण झाल्याची कबुली दिली, पण त्यामागचं खरं कारण काय? एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना। वाडी गोद्रीत नेमकं घडलं तरी काय? या प्रकरणावरून मनोज जरांगेंची भूमिका काय? हाके नेमकं काय बोलले? हे सगळे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओत मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नाऊ मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना। आता सुरुवात कोणी केली? तुम्ही। शेवट मराठे करणार। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या मागणीविरोधात लक्ष्मण हाकेंनी अंतरवाली सराटीपासून अवघ्या 4.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडी गोद्रीत उपोषण केलं। नेमकं त्याच वाडी गोद्रीत हा तुफान राडा झालाय। मिळालेल्या माहितीनुसार जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला काही मराठा आंदोलक अंतरवाली सराटीच्या दिशेनं निघाले, पण वाटेतच त्यांना पोलिसांनी अडवलं। वाडी गोद्रीवरून न जाता आंदोलकांना पोलिसांनी दुसरा मार्ग सुचवला, पण तिथं असं काही घडलं। मस्त आदेश तुम्हाला मस्त आदेश, तुमचे आदेश काय नका सांगू आम्हाला, नाही आम्हाला सांगू नका, नाही ऐकणार आम्ही, एक दिन ऐकणार। काय केसेस करा तुम्हाला, आता ऐकणार नाही। आमचा माणूस मरण्याच्या दारात नाही, आम्ही ऐकायचं काय, आम्ही नाही ऐकायचं काय, नाही आम्ही येत रस्त्याने जाणार, आम्ही रस्ता डायव्हर्ट नाही करणार। मराठा आंदोलकांनी वाडी गोद्रीच्याच मार्गाने जाण्याचा हट्ट धरला। आंदोलक वाडी गोद्रीत दाखल झाले। नेमकं तिथंच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेत। आमने सामने येताच ओबीसींकडून जय ओबीसी तर दुसरीकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा वाडी गोद्रीत चांगल्याच घुमल्या। नेमकं याच ठिकाणी ओबीसी आंदोलकांनी मराठा आंदोलकांना मारहाण केली असा आरोप खुद्द जरांगे पाटलांनी केलाय। माया मराठीचा रस्ता बंद आहे आता। माया मराठीने जायचं कुठून आता? माया 2-4 लोकाला बी हाणलंय तिथं। हाणलं ना? आम्ही कधी हाणलं का? नाही ना। आता सुरुवात कोणी केली? तुम्ही। शेवट मराठे करणार। मराठा तरुणांना मारहाण केल्यानंतर मराठा समाज बांधवांनी शहागड पोलीस स्टेशनला एकच गर्दी केली। मराठा आंदोलकांनी शहागड पोलीस स्टेशन बाहेर काही काळ ठिय्या आंदोलन केलं आणि आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी केली। तीच मुलं दारू पिऊन आलेली होती, त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे। तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय। एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना। अरे तू तर आमची घरं जाळलेत, काय काय केलंय तुम्ही? नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही, एक चापट सहन करा ना तेवढी। या प्रकरणावरून मनोज जरांगेंनी पहिल्यांदाच थेट इशारा दिलाय। सुरुवात तुम्ही केली, पण शेवट आम्ही करू अशा शब्दात मनोज जरांगेंनी लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांना इशारा दिलाय। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात? दोन्ही समाजात अधिक ताण निर्माण होतो का, की जरांगे पाटील सामंजस्याची भूमिका घेतील? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे।